अनेक लोकांवर प्रेशर टाकण्याचं काम चालू आहे आणि हे सगळं होत असताना ज्या ठिकाणी इथं गुंडगिरी सुरू झालेली आहे या बीड जिल्ह्यामध्ये जर प्रत्येक जागेवर अशा प्रकारची गुंडगिरी सुरू झाली तर मला वाटतं जनतेने करायचं काय? अहो गुंडगिरी झाली जनतेवर, पण आता प्राण्यावर सुद्धा एवढी मोठी वाईट वेळ आलेली आहे की त्यांनासुद्धा लपून बसण्याची वेळ आली, लपून बसवायची वेळ आलेली आहे की दिसलं तर पकडते. म्हणजे अक्षरशः मी ज्या ठिकाणी आज त्या ढाकणे कुटुंबाला भेटायला गेलो होतो त्यांनी माझं स्पष्ट मत आहे, इथल्या पी आयला माझी विनंती आहे की बाबा तुम्ही 3 किलोमीटरवर असणाऱ्या रस्त्यावर भर दिवसा हरणं मारली जातात, एवढं तुमचं दुर्लक्ष कसं आहे? हे दुर्लक्ष तुम्ही कसं केलं? आणि जर या ठिकाणचा खोक्या भोक्याच्या जीवावर दादागिरी करत असेल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेतला